काम आणि एक तर वैतागले काम हटाना ऊन मी म्हणतय काय करावं हेच समजाना. अरे अरे यार आहे का घरात? आहे ना. अरे ते रानात पाणी द्यायला जायचंय. रानात पाणी द्यायला जायचे मग. हा मग तेवढं ते बारा मोडून येते का तू? कोण मी होय? हा आणि तुम्ही काय करता मग? मी आता थोडा आराम करतो ना, मी आराम कंटाळून गेलोय. करायला काय केलं एवढं काम सकाळ धरून? आता सारा रानात हिंडून आलोय सकाळपासून. हिंडून आलेलं लय मोठं काम आहे काय ती. आणि मग आता काम हिंडायचं ऊन काय म्हणते. वावर तोडून आला असता जरा बाजार का आणायला जायचे गावात. झालं आले का तुझे? आले का लगेच कटकट? आणि आल्यावर मग सामान घेऊन आल्यावर मग दार धरायला. तुला काय होतं आणायला? मला नाही सवड. सवड नाही. काय केलं तो सकाळपासून? मला जायचंय घास कापण. आता 2 वाजत आले तरी सकाळपासून तू काय काम केलं घरात? काय काम केलं मग? आता खायला लागत आहे धुणं भांडी. काय काम नसतं काय भांडी? एवढंच काम दुपारी 2 वाजेपर्यंत? मग काय तुमच्या वाणी काय नसते हिंडून आले काय? नाही नाही तू जा, तू घेऊन ये सामान. तुमच्या आणि वावराला येडा मारून आले काय? आपण येडा मारला तरी निदान मी पाहतोय ना पुढं माग काही ना. ती मला काय माहित नाही बाकी जाई. नाही नाही मी नाही जाणार, तू जा. तू सामान घेऊन ये, मी नाही जाणार. आम्ही कसे जाणार आता? तुम्हाला एवढा त्रास होतो का? खाऊन अरे मग आता खाऊन 2 जागेवर- वाजेपर्यंत मी काम करून आलो, तू 2 वाजेपर्यंत घरातच होते. अहो, खाऊन खाऊन जागेवर नुसतं चक्की बोपळे झाले जरा. खाऊन- जरा थोडासा व्यायाम करा आणि पाय जा गाडी. आईला ही एकदाची कटकट ना वाईट काय काय नाही सांग. आणा काय तुम्हाला आणायचं ते किराणा सगळं आणा. एकदाच 2 महिन्याचं घेऊन येतो तू. कटकट तरी बंद होईल. बुकनी बिकनी सगळं आणा. हा आणतो आणतो, तू बस घरात. मला कोलोनाला आणा. आईला ही दररोजचीच कटकट. ते जोडीदार भेटला म्हणजे बरं होईल. निवांत तरी बसता येईल गडीभर. हा जोडीदार भेटला तर निवांत बसत बसा. आणि लवकर या बरं का माघारी. हा येतो 5 वाजेपर्यंत. हा 5 वाजेपर्यंत लवकर या. नाही तर मग आता तरी सोमवारात लावलाय, मग तर 5 वाजता आल्यावर सोमवार बघन. लवकर या. तुम्हाला काय काम सांगितलं होतं? काय काम शेण ना सांगितलं वढायचंय ना वढायचंय ना. आणि तिकडे काय बघता त्या बायांकडं? कुठे ते काय तिकडे बाय आहे? आहे तर हा. काय मला नाही सांगता येतो. आणि असं वाकवून बघताय असं. नाही नाही इथं बघत होतो तिकडे थोडं हे गायन खाली शेण म्हणलं कोंकड वाढावं लागेल नेमकं ती बघायला नको काय सगळं. तुम्हाला जे काम सांगितलं तेच करीत जा. तेच करायचं ना हा. तेच करायची मी ना. पाहिलंच नाही ती जणू काय. खोरं सापडा नाही म्हणून मी नाही तर इतक्या शेण वाढणार होतो. हाय काय हाय 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 तीच बघत होतो कुठं टाकलंय नेमकं कुठं नाही ते वडायचे एवढं शेण. शेण वडितो. हा. आणि शेण वाढल्यावर काय करता? काय करू गावात काय जाऊन- नाश्ता करायचा का याचा गावात जाऊन घ्यायचं टाकी घेऊन ये आपल्याला. टाकी संपली आपली. म्हणजे आता टाकी संपली का? हा. अरे चुलीवर करणं स्वयंपाक का? मी बसू ती गॅसच्या टाकीला लाईन लावी तिकडे. आणि लावा लावा लाईन. काय उन्हाने काय होत नाही. उन्हाने काय मरताय काय माणूस? काय माणसाला काय तू जगून देणार नाही का अनुभवते. हा. जा तुम्ही टाकी घेऊन या. जाऊन गावात जाऊन. चला टाकी घेऊन या. तुला काय झालं होतं? मी तिथं जाऊन म्हणजे मी बसायचं. जाऊ का आता? मी जाऊ गावात टाकी आणायला? मग मी काय मला कामाला ठेवलाय होय? मग कामाला नाही मग काय? अरे लग्न केलंय कशासाठी? हा. मला कामात मदत व्हावं म्हणून. का मला कामाला गुलामगिरी आणि मग करायला लाव मला मला गुलाम म्हणून ठेवलंय काय? का मला तसं कामावर नसतं. दोघांचा बी संसार असतो. आणि मग? मग मग काय? तो निम करायचं मी मग मी निम घरातलं करायचं. करते का नाही? काय घरातलं करते 2-4 चपात्या थापले झालं तुझं काम लगेच. ही काम आहे तेव्हा. आणि गुरांचं कोण बघतय? कोण बैठलं आता शेण कोणी वडलं? नुसतं शेण वाढलं म्हणजे काम झालं काय? पाणी पण पाणी तुला पण का मला माझा मालक असल्यासारखंच मला ऑर्डर सोडी ती बाडबाड करी ती पाणी म्हणजे. कोण पाजतय? खायला कोण टाकतय? नाही, नाही. काय का गुरांपुढं काय? ऐक काय ना का ऐक दिसतंय ना का? ऐक बघा बरं. ना. सुंदर असलं मग आपलं काही बी बोलायचं हा का? हा एवढंच नाही, येतं नाही. बोलायला. निघा नाही तुम्ही. नाही सुंदर आहेस म्हणून आपलं निघा काही पण मग. टाकी घेऊन निघा पहिलं. बर बर निघतो हा पहिली टाकी घेऊन हा या. जातो जातो नाही करायचंच काम. काय घरी जाऊन आराम करावं म्हणलं तर कशाचा आराम. रानातून वैतागून आलो म्हणलं आता थोडं बसा. तर बायकोची कटकट जा बाजाराना. ही संपलं ती संपलं. काय करावं हेच समजा नेमकं. काय मला तर काय हे काय काय का राम 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 काय भानगड काय काय लय चिंतेत? पिशवी घेऊन ये कुठं? अरे चिंतेत म्हणजे आता काय सांगू सारखं म्हणजे माणसाने बसावं का नाही 5 मिनिटं. लग्न करून कधी कधी वाटतं पश्चाताप झाल्यासारखं वाटतं. मला तर वाटतं सरळ कुठं देवाच्या ठिकाणी बसलेलं दाढी वाढून बसलेलं अलग निरंजन करीत बसलेलं बरं. का बरं तुझं तसंच आहे का? आता काय सांगू राहणार सकाळी 7 वाजता गेलो 2 वाजता आलो म्हणलं जेवण गडीभर आराम करा तर लगेच हातात पेशी जेवायला नाही आधी किराणा आणा. अरे बायका म्हणजे आता
बॉस झाल्यावर झालेत आपल्याला आपण झालो आता त्यांचे. तसं नाही झालं, लाडाचे परिणाम येते आपल्या. अरे लाडाचं काय त्यांनी सारखंच नसतं, ही काम करा ती काम करा म्हणजे. आपण काय म्हणा, माझी बायको लय सुंदर दिसते, तिला अजून हुरूप येतं. लग्नाच्या आधी लय मजेत होतो बरं का आपण, पण लय सुखी होतो. पण ही अवघडच झाली परिस्थिती आता. अवघड ही म्हणजे तुला सांगतो. राम राम. राम राम. ही बघा आली तिसरी. आपलं काय आपलं काय म्हणजे कुठे निघाला तुम्ही पिशा घेऊन बाजाराला. बाजाराला? हा बायकांनी सांगितलं असं तुमच्या? बघा आता. अरे पार तुम्ही बायला सारखे झाले ना, बायांचं ऐकत आणि ते ही काम आणि ते काम. आयला माझं बघा, बायको तिकडे माहेरा कळ मी मजेत आहे. बायको नाही काढून दिली तू, मग तिने तुला हाकलून दिले. आमच्या खळ्या मोडायच्या. ते आज तुम्हाला बरी काम लावली. मला माहित तुला हाकलून दिलंय तिने. अरे आमच्या बायकासारख्या बायका आहेत का? बायका सारख्या निघाले लगेच पिशा घेऊन त्यांनी नाही नाही सांगितलं. नाही, मग आम्हाला अजिबात काम सांगत नाही, आम्ही त्यांना कामाला लावून आलो. आणि तुम्ही ही पिशी कशाला आणली यांनी? चाललं ते फिरायला. होय. काय अरे कुठं आला तू म्हणलं, सांग मला. आपण म्हणलं येतं काहीतरी येतं आणू थोडंफार. म्हणलं, फळ फेळ खात बसून निवांत म्हणलं, बघ काय नाही बघ काय नाही. फळ खात बसायची. आणि असं- आता तुम्हाला बोलली त्यांनी लगेच अजून नाही आला तो भाकरी सुद्धा यायची नाही तुम्हाला त्या. लवकर नाही गेले येते मग 5-6 वाजेपर्यंत तुझ्या संग कर खर्च. हे येणार का माझ्या सांगा तुम्ही पिक्चरला कराईस? आणि ते घरचं बट्टे. आणि म्हणलं ना आम्ही नाही बेत नाही घरचे. नाही नाही मग? घरचं ते नाही, मग? आमचं दुसरं होतं थोडं. आमचं दुसरं काय आहे? दुसरं काय यायचं? तुमची हिंमत आहे का माझ्या संग हिंडायची फिरायची? आपल्याला चॅलेंज करतोय आणि चल मग तुझ्या तर मग. येता का? हा लय भारी पिक्चर लागलाय. पिक्चर. हा अरे मग तर 3 तास टाइमपास होईल. 3 तास हे काय? सगळं डोक्याचं हेड्याक काढून टाकू, हा. टेन्शनच नाही घ्यायचं. हा. आणि चल, पण पिक्चर कोणता काय? आता तुला माहित का आम्हाला माहिती. हा मग ते तुराट. तुराट पिक्चरचं नाव तुराट आहे. तुराट नसेल अरे ते. तराट असन. तराट? आणि ते तुराट का तराट मला नाही सांगता यायचं. पण बरं चल, चांगलाच आहे ना. लय भारी. हा, चल मग, चल चला मग. तिकीट तुला काढावं लागतील. आता मी दाखवतो तुम्हाला म्हणलं. हा चल चल चला. चल चल थिएटरला जाऊन बघू आपण. ऐकण्यात तुम्ही मला नाही बोलायचं माझ्या. पिक्चर लय भारी होता, लय टाइमपास झाला भारीला का आपला. टाइमपास आयला. तुमच्या काय बीबीवर गेले? उद्या आहे का सवड तुला? मला तिकीट काढावं नाही भाऊ. उद्या मग तुम्ही दाखवायचं पिक्चर. मी नाही आम्ही म्हणलं खर्च करा. दाखवायचा. हा, मग मी तुझ्याकडे नाही आहेत खर्च पैसे? माझ्याकडे 2 तिकीट सापडत नाही, 1 तिकीटाचं काय करायचं? मग आपण दोघं जाऊ ना, मग त्यात काय एवढं. हा, मग अशी फुकते आहेत तुम्ही. काय काय का फुकट? मी काल दाखवला तेव्हा. काल दाखवलं मी. मग आणि आज मला नाही न्यायचं का सांग? याची अशी भाषा कस काय? बरं, आम्ही तुला म्हणलं दाखवलं म्हणजे काय, तो 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 आमच्या डोळ्याने दाखवला काय तो? अरे पण तिकीट हा, काढले मग तुमचं पण. पैसे दिलं म्हणजे काय असं लय उपकार केला काय आमचा? आणि माझं तुम्ही आता एक बार भरले काय होईल? पण आता पैसेच नाहीत ना दोघांचे आमच्याकडे. मग तू नंतर तुला नेऊ कधी. माझा दाखवाय मी. काय करताय तुम्ही? हा? काय नाही बसलो होतो सावलीला काय थोडं. बसलं होतं? बसायला सांगितलं होतं काय? अरे पण किराणा अजून दुकान उघडलं नाही. कश काय उघडलं होतं? 12 वाजल्यापासून झाली असेल परत. टाकी ना. हा नंबर लावलाय ना मी. 4 तास झाले, जेवण नाही घरी. लाईन लय लांब आहे ना, मग ती म्हणलं गडी बरोबर स्वयंपाक बसावं. नाही, स्वयंपाक नाही, जेवायचं. तिला किराणा नाही घरात, चहा सुद्धा नाही पिले अजून सकाळ धरून. हा? नाही. होय. बायकांच्या ताब्यात आहे ना, आम्ही आमचं करून टाकीला आहे ना संपतो. टाइम होता ते म्हणले नंतर येऊ. बायको सोडून होय, दिलं तो. ह्यांचं काय नादी लागत आहे? हे नुसतं काम सुकार माणूस आहे. हा ह्याने हेच आम्हाला ना देत होता हा. इतका वेळ. हे लय खरंच तू लावला ठेव, त्याला काय कळत नाही. मी म्हणलं काय तुम्हाला काय करून शेवटच्या येऊ? 5 वाजता येतो, 5 वाजता. बाहेर 5 वाजायचे राहिलेत अजून. हा, 5 मी वाजवते. टाकी आणायलाच द्यायचे ना आता. आता नंबर लागला असं ना हेच काय म्हणणार बायकोला आम्ही? आईला बघा ह्यांची कशी मजा आहे. तू आईची बाईल बुद्धी सकाळ. हे, काय खरं आहे यांचं? आणि म्हणले आम्ही बायकाला वेच नाही, आमकं नाही तमकं नाही, आम्ही आलो तसंच गावात आलो तसं काही नाही गप्पाटून त्यांना. हा यांची लायकी का माणसात उठायची बसायची आणि हांच्यात पोटच्या गप्पा? खरं आहे. आणि भेट नाही आणि काय भेट नाही रे तुम्ही? घरी 5 वाजत आल्या तरी तुम्हाला काही जमलं नाही होय घरी यायला? अरे एवढा काय पुन्हा केला मी गावाला दाखवेल चालू होतो. चला घरी. अरे हो. घरी. तुम्हाला टाकी. आणि मग टाकी काय मी काय आता तिथं भांडून कर त्यांच्या संग. दिवसभर उपाशी आहे मी. हा? आणि तू पाशी मी काय फुगलेलो आहे काय असं काय खुशाल खाल्लंय? पिक्चर बघायला गेले. हा? काम धंदा हे सोडून. आपलं म्हणलं जरा चला. नाही, आता जर हे बघत तर ही सोड ना, तू काय गुलाम आहे का काय तू? मग काय मग खुशाल दिवसभर हिंडा त्यात. अगं काय बाई, काय देवाने नशीब दिलंय बाई, नशिबात दिलं सोडला की का दोन्ही काय सोडून. तू मला तू फारच बारीक पोरावानीच केलं तू.
काय बारीक पोरावानी चांगला पिक्चर नाही आपला तिकडे तुला काम नव्हतं ना काही मला मला आला मी म्हणलं बावडीने आपल्याला नेलं ना. काय आपण तुम्हाला काय लागलं? वेळ आहे आणि काम करायला वेळ नाही इथं. घरी इथं किराणा नाही, काय नाही. अरे पण आता ते गॅसचं काय माझ्या हातात आहे का लगेच तिथं गेलं मग की कुणाच्या हातात आहे? पण ती गॅसची गाडी पंक्चर झालेली तिथं पलीकडे. आता मला असं नाही. करायचं, आता आपलं सांगितलं किराण्याचं बघायचं. दोघं काही नाटकं सांगा. किराणा आला का झोपला होता काय? नाही 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 नाही. त्या किराणावाल्या भाषेचं लग्न होतं ती बंद करून दुकान गेलेलं आहे देवा 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 हा. काय है रे ना? नशीब बरोबर आहे. आमचं असली पदरात काय टाकते असलं नशिबात देवानी. आली बाबा. हा? काय नशीब आमचं. अरे या बायका कुठून भेटल्या आपल्याला समजा एक एक तरच येईल. काय पोरांना वळणं काय लावलं म्हणून तुम्ही? लावलं तुम्ही मामंजी? काय झालं काय कुशल पिक्चर बघायला गेले, गॅस नाही घरात, स्वयंपाक नाही केला. किराणा नाही घरात, मी किराणा आणायला लावला, तिकडे पिक्चर बघत बसला. आबा तुम्ही सांगा आपली गॅसवाली गाडी झाली पंक्चर आणि किराणावाल्याच्या भाषेत लग्न मग आम्ही काय हे करा म्हणून काही गेलो पण पिक्चर खोटं बघायला. सांगत येत आम्हाला सगळं समजलंय. अरे बाबा माझ्या पिक्चर बघत सोनाचा बसला शनाईत लय आपण करून दिले आता. कशाच्या पाठी आणि मग? तुमच्या मनाप्रमाणे केले ना. आता मग आमच्या आम्हाला काय माहित आधी. तुला किती 25 पोरी दाखवल्या ना. हा मग तुला हीच पटली ना. आणि तुला किती दाखवले मला तर काय आई बापाने दाखवलं नाही नवरदेव, नाही तर मी तर होय. हा सुद्धा म्हणले मी नसते. तुला सुद्धा किती नसतं दाखवलं? केलं. मी हा? सुद्धा नसतं केलं. मी तर हा बी मला म्हणलं दाखवलंच नसते. नाही ना. मी सुंदर आहे म्हणून काही बी बडबड करायची करतो आणि एवढंच येतोय नुसतं बोलायला. घरातली कामं तुम्हाला येत नाही. तुम्हाला शेतीवाडी वाटून दिली, जमीन वाटून दिली. अहो, रानात काम सांगितलं तर नुसतं कामं येडा कोणी काम करायची? करतात. हा? का तुम्हाला वाकवत नाही अरे काम करायला? शेजारी बाजाऱ्यांचं बघा प्रगती. आता आमची प्रगती होईल. आम्ही गावात तर प्रगती अहो, करू शकतो. यांना तुला घर किराणा बांधायला नाही लावला तर किराणा तो आणला नाही. गेला पिक्चरला. याला गॅसची टाकी आणायला लावली. तो गेला तिकडे कुठं पिक्चर बघायला. अरे नाही काय? बाबा मी ती गॅसच्या टाकीलाच गेलो होतो पण तुम्ही पिक्चर बघा जा पण त्यांना सांगून जा ना किराणा दर बाई. हा? अहो त्याला आगीत तेल ओतल्याच्यावर गाड नाही याला सांगून जायचं म्हणजे हे जाऊन देतात का हा, गांधी कोणाला म्हणले? किती पलीकडे चालय आपलं. हा? काय तुम्ही आता प्रेमाने करून आणला ना आता तुम्हाला जड झाल्या का त्या पण आधी वाटलं ना चांगले आहेत, पण आता काय माहिती अशा चांगल्याच आहेत त्या चांगल्याच तरी आहेत. मी नको म्हणत होतो ही यांना ना मला माहित होतं ही मला अशी तारास देणार आहे बरं मी तुला म्हणत होतो बा, नकोय दादा मला. का? हा अहो, मी बाईची सासू तोंड धरून दुसऱ्या हात दोन लावायला केले लागले. असते तरी परवडले असते मला पण ही एक नको खरंच आबा तुम्ही आई, मामाची, तुम्हाला ऐका ऐका कशी करते मला तुमच्या समोर तरी तुम्हाला आबा अरे नालाय का हाय तीच सांभाळा ना. तुला हीच पाहिजे होतं ना आबाई मला हाणायला पाहिजे होतं ना सांगतो ना तुम्हाला. आम्हाला तुम्ही यांच्या देखत हल्ल्याला अजून फुरसत घेते बघा. काय फुरसाने येते हा आता आम्ही तर काय आणू शकत नाही. हा? नीट ती सांगते त्या पद्धतीने काम करा. अहो नुसते राबू घेतात ते. हा राबराब काय मरत काय 2 वाजेपर्यंत गावात स्वयंपाकच करते. नुसता खाऊन खाऊन आणि नुसता बसू बसू जाड झालाय तू. ह्यो पण मामा हे शिव पण म्हणजे कमाल. हा, नाही बाई. ते पण ते पण. अहो हे अटॅक यायची लक्षण आहे ना तब्येती कमी करा जरा. कमीच आहे वाढून चाललो मी पाठी काय काय अहो, यांना ते लावा. माझ्याकडे बघा ती आबा तुम्ही आमचा लय लाड केला लाड बरोबर त्याच्यामुळे हे असं झाले अरे मग बापाने लाडच करा. आई गेलो मी प्रेमाने सांभाळलं मला तुम्हाला. तरी वाटतंय ना लाड व्हावा आमचा हा? पण बायकांनी पार आम्हाला असं काट्यावर धरले नुसतं. काट्यावर नाही तुमचा काटा केला पाहिजे. पोरं म्हणतात, काय केलं हा? तुम्ही? हा? पोरं मामाजी, मामाजी, यांना किराणा आणायला लावा घरात. यांना टिल्ल सोडू नका. हा, यांना हा व्यवस्थित काम धंदा करायला सांगा. परत माझ्या नावाने निवडू नका. आणि यांच्या तब्येतीकडे जरा बघा. आबा आता तुम्हीच असं सांगितलं ते आम्हाला कसं करते जरा उपास करा लावा. बिगर अहो, मामाजी, आता तुम्ही म्हणता तब्येतीकडे लक्ष दिल्याशिवाय 11 महिना लागलाय का ह्यो? अगं तू तर लागली मरायला. तुला तर खायला आहे का नाही. हा? आपलं नाही बोलतो सर महिना कोणता आहे नेमका 11? महिना झाला यांचा. कसं सपाट आहे. सपाट आहे का ही? हा? होय आणि वाका याय ना, कुठं बसा याय ना, माने घालून. खरंच आपल्या मुळा उठलं नाही का नाही व्हायचं. अहो, काय बघा काय तुमच्या काय नाही, काय नाही, काय नाही 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 हे यांची तब्येत कमी झाली पाहिजे आणि तुझी सुद्धा कमी झाली पाहिजे. आणि उपास झाला तर मला नाही, अशा बायका म्हणल्यावर कमी व्हायला काय लागत आहे? तवाच होणार कमी नाही तर माझ्या 1.5 किलो मटण खायचं तर वजन कमी होते. 1.5 किलो मटण खाता का रोज बकऱ्या खा पिता. वजन कमी नाही व्हायचं शिवाय. लाज वाटली पाहिजे. किराणा आणायला सांगितलं तर तपास यांना नाही. दिवस- 1.5 किलो मटण. दिवसातून एकदा जेवायला द्यायचं आणि 2 टाइम चहा. याच्यावर द्यायचंच नाही. आणि बाहेर जाऊनच द्यायचं नाही यांना. बाहेर फक्त 2दा खायचं हॉटेलला लय वेळा नाही आणि काम
काम आणि त्याच्यावर त्यांच्या पाठीमागे तुम्ही जायचं काम करतात तर ते बघा मी नाही तर आहेच आता उद्यापासून ह्यांच्या हा. मागे लागूनच मी काम बी करून आहेच. घ्यावं लागतं. चला चला जेवाय खायला घालते आणि जेवायला चला खायला घरातली कशाला कामं बघा. जेवायला उपास आहे उपास मी नाही येणार जा. ते उपास धरायचंय राम त्याला मला जरा जरा समजून सांगू त्याला हा माझे आबा चांगले आहेत हा आबा चांगले आहेत. हा. आबा त्यांना काट्यावर धरा नाही काट्यावर धरा काट्यावर त्यांना उपाशी आबा ठेवायचं मी एकच काम किती करा. लाडका होतो तुमचा आणि तुम्ही काय मला आता अरे तुला कळायला पाहिजे तुझा एवढा लाड केला मी हा आणि तू खुशाल गॅस भरायला जायना हा आणि गेला तर गेला मला गॅस सांगा एकीकड तू एकीकड रोजच काम आहे, अख्खं- रोजच काम आहे. मी गेलो एक दिवस म्हणून काय झालं अख्खं घर ठेवलं ना गॅसवर आबा तुम्ही जर असं बायका दे त्यांना साथ दिली तर आमची ते जिना हल करते ना आमची आणि मग त्यांना कोण साथ द्यायची अहो साध अशी शेजारी बाजाऱ्यांनी अहो तुम्हाला बी आम्ही कधी म्हणजे हॉटेलला जेवायला येत जाऊ तुम्ही एवढं काय टेन्शन घेतात म्हणजे आता ते करायचं का हा मग हा अरे बाबा हो कोणत्या बापाला वाटतं की माझी पोरं माझ्या आधी परपंच आपला किती जावा. सुरळीत चालला हा? किती सुरळीत हे चालला? अटॅक होण्याची लक्षण आहेत ना जरा तब्येतीकडे लक्ष द्या व्यायाम ऐक करा बाबा. व्यायाम करा आपण बायकांशी कसं वागू पण आबा म्हणते ते चुकीचं नाही चुकीचं नाही पण त्यांच्या देखत बोललं ते अजून त्याला सांग. आबांच्या पुढे आपल्याला जाऊन जमणार नाही ते हाय पण तुम्ही कसदार खा अन्न कसदार खा हॉटेलचं खाऊ नका बाहेरचं खाऊ नका तेल कमी करा व्यायाम करा तब्येतीकडे लक्ष द्या नाही तब्येतीकडे आहे लक्ष आमचं हा आणि माझ्या अगोदर तुम्ही पुचकू नका हा ध्यानात ठेवा नाही आबा आम्हाला तुमची गरज आहे आपण सगळे एकत्र राहणार हा, राहायचं. एकत्र राहायचं आता तब्येतीकडे लक्ष ठेवा हा. आणि जरी काय म्हणले असते सुना मनावर घेऊ नका आणि नाही. कामाला लागा हा, आणि लागतो, आपला प्रपंच इतरांपेक्षा कसा चांगला होईल याच्याकडे लक्ष द्या चालेल आता चालेल. उद्यापासून आम्ही कामच करू हा, हा. चला चला उद्या कोणता पिक्चर लागणार आहे कडे पिक्चर आठवतोय हा? चला पोरांना एकदा तो समजून सांगितलं त्यांना त्यांची चूक कळाली अहो त्यांचं आयुष्य लांब जायचंय माझं काय किती काय आयुष्य राहिलंय आज आहे ना उद्या नाही पाण्याचा बुडबुडा चला मी आता थोडा आराम करतो झाडाखाली